घडणार. आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. ला 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 ला. गोष्टी पाहून आम्हाला आनंद मिळणार. थर चांगुलपणाचे आम्ही इथे गिरणार. आम्ही रोज छान छान गोष्टी त्या पाहणार. खरा भक्त कोण? एकदा फार पूर्वीची गोष्ट. एका सुंदर शांत गावात महादेवाचं भव्य मंदिर होतं. त्या गावातील लोक खूप श्रद्धेने, आनंदाने आणि मनोभावे रोज शिवाची पूजा करत असत. पण त्या गावात एक माणूस असा होता, तो स्वतःला महादेवाचा सर्वात मोठा भक्त समजायचा. तो रोज मंदिरात जायचा, पूजा करायचा, उपवास करायचा, पण त्याचा स्वभाव मात्र खूप अहंकारी होता. तो गावातल्या लोकांना तुच्छ समजायचा, सगळ्यांना कमी लेखायचा आणि सतत नावे ठेवायचा. एक दिवस सकाळी तो मंदिरात पूजेसाठी निघाला. रस्त्यात त्याला एक स्त्री झाडू मारताना दिसली. धूळ थोडी उडाली. तो रागाने ओरडला, "अगं, तुला कळत नाही का? मी पूजेला चाललोय. धूळ माझ्या अंगावर उडतीये." ती बिचारी स्त्री काहीच बोलली नाही. खाली मान घालून काम करत राहिली. भिकाऱ्यावर राग. थोडे पुढे एक भिकारी दिसला. तो म्हणाला, "महाराज, थोडी भीक द्या." तो भक्त समजणारा माणूस चिडून ओरडला, "तू धडधाकट आहेस, भीक का मागतोस? निघ इथून भिकाऱ्या." तो गरीब भिकारी दुखावून तिथून निघून गेला. पुढे काही लहान मुलं खेळत होती. तो त्यांच्यावरही खेकसला, "इथे खेळू नका. ही काय खेळायची जागा आहे का? जा, निघा इथून." मुलं घाबरून पळून गेली. महादेव हे सर्व शांतपणे पाहत होते. पण तो माणूस मात्र स्वतःला भक्त समजून मंदिरात पोहोचला. तो शिवलिंगासमोर बसला. पुष्प अर्पण केली, जलाभिषेक केला आणि मोठ्याने म्हणाला, "महादेवा, मी रोज तुझी सेवा करतो, मी उपवास करतो, मी मनोभावे पूजा करतो, पण तू मला दर्शन देत नाहीस. असं का वागतोस माझ्याशी?" आकाशातून गंभीर आवाज आला, "अरे कोपेष्ठा, तू स्वतःला भक्त म्हणवतोस, पण सामान्य लोकांशी चुकीचं वागतोस. स्त्रीचा अपमान करतोस, भिकाऱ्याला हकलतोस, लहान मुलांवर ओरडतोस. अशा अहंकाराने भरलेल्या माणसाला मी कसा पाहू?" तो घाबरला. आवाज पुढे म्हणाला, "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा." अर्थात, जो दुःखी, कष्टी आणि पीडित लोकांना आपले मानतो, त्यांना आधार देतो, तोच खरा भक्त आहे आणि देव त्याच्याच ठिकाणी वास करतो. भक्ताला चूक समजली. त्याचे डोळे पाणावले. त्याला स्वतःची चूक उमगली. प्रकाश हळूहळू बंद झाला. तो भानावर आला. जोडून म्हणाला, "माफ करा, मी अहंकारात अंध झालो होतो. आज मला खरा भक्तीचा अर्थ समजला." सगळ्यांनी त्याला माफ केलं. कथेचा संदेश: 1. देव फक्त पूजेत नाही, माणुसकीत असतो. 2. अहंकार भक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. 3. गरीब, दुःखी लोकांना मदत करणे हीच खरी शिवभक्ती.